सो परी आली जस्ट घेऊन, तर तिला सांगितलं परी तुझ्या बुक्सबद्दल आहे ना मागच्या वेळेस ना विचारत होते, तर तू एक्सप्लेन कर कोणत्या कोणत्या बुक्स आहे तुझ्याकडे आणि तू कोणत्या बुक्स रीड करते. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात वाजलेली आहे दुपारचे 12:15. दुपारची म्हणजे आता दुपारच स्टार्ट झालेली आहे. भरपूर जणांनी हे पण विचारलं का कोमल तू कोणती चटणी म्हणजे जी चटणी बनवलेली आहे ना तर ती आमच्यासोबत शेअर कर. तर नक्कीच मी तुम्हाला आज किंवा उद्या आहे ना ती चटणी दाखवण्याचा प्रयत्न करेल, कारण की ती चटणी मी तेव्हाच बनवणार जेव्हा अगोदर मी बनवलेली चटणी संपणार. तर ती चटणी 1-2 दिवसात संपली का मी नक्कीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार. आणि आज मी विचार करते मस्त आहे ना दम बिर्याणी बनवूया. व्हेजिटेबल दम बिर्याणी, त्याच्यामध्ये पनीर पण असणार आहे. व्हेजिटेबल पनीर दम बिर्याणी आणि जास्तीचीच बनवणार आहे, म्हणजे संध्याकाळी पण होऊन जाणार. कारण की आपण बिर्याणी बनवतो तुम्हाला माहिती आहे वेळ लागतो, आणि आत्ता एवढं बनवायचं मग परत संध्याकाळी परत आहे ना किचनमध्ये उभं राहायचं. त्याच्यापेक्षा मी विचार केला जास्तीचीच बनव, म्हणजे संध्याकाळी पण बिर्याणी होऊन जाणार. आणि 1-2 दिवसापासून वाटत होतं का बिर्याणी बनवूया, पण मग व्हेजिटेबल्स काय होते काय नव्हतं, पनीर नव्हतं. तर मग काल इंडियन स्टोअरमध्ये गेले ना, आता पनीर वगैरे घेऊन आले. मग ते कालच्या व्हिडिओमध्ये जेवढ्या भाज्या आणल्या होत्या तेवढ्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि घरातलं सगळं आवरून झालेलं आहे, आणि फक्त एवढंच आहे का आता हलकंसं ऊन आहे, पण समोरची जी विंडो आहे ती ओपन करायची आहे, म्हणजे घरात अजून छान प्रकाश येईल. बाकीचं दिवसभराचं जे काय असणार आहे ते शेअर करते. तिथे ना सुट्टी असते ना सॅटर्डे संडे, तर भरपूर जणांचे ना गाड्या दिसतात, म्हणजे काय त्यांचे रिलेटिव्स वगैरे फ्रेंड्स वगैरे येतात ना, तर भरपूर जेवढा पण पार्किंग स्पेस आहे ना तो पूर्ण भरलेला असतो. आणि त्याच्यावरनं कळतं का कोणी आलेलं आहे. आणि इथे काय फंक्शन वगैरे करायचं असेल किंवा बर्थडे पार्टी करायची असेल ना, तर मग अगोदर आहे ना मॅसेज टाकतात का आमच्या इथे हे फंक्शन आहे, तर थोडासा आरडाओरडा होऊ शकतो, तर त्याच्यासाठी अगोदरच सॉरी. म्हणजे बाकीच्या लोकांना कसं ते अगोदर माहिती असं नाही तर प्रोग्राम होणार आहे आणि आम्हाला ऑलरेडी कळवलेलं आहे, तर थोडासा आवाज जरी झाला ना तरी पण मग काही प्रॉब्लेम येत नाही. पण इथे आहे तसं काही फंक्शन वगैरे असेल ना तर अगोदर सांगतात. तर चल आता मी जे व्हेजिटेबल्स आणलेले आहे ना ते सगळे मी काढते, ते कट वगैरे करून ठेवते. तांदूळ वगैरे हे तुम्हाला माहिती आहे. तर बिर्याणीची प्रोसेस म्हटलं का थोडी लेंथीच असते. बेलाची इथे स्टडी चालू आहे आणि मॅथ्सचे ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. आणि मुलांना स्पेशली ना मॅथ्सचाच खूप जास्त प्रॉब्लेम होतो. बेलाच्या स्कूलचा लास्ट डे होता, तिच्या टीचरला विचारलं का हिचं स्टडीचं कसं आहे, स्पेशली मॅथमॅटिक्सचं कसं आहे. तर तिच्या टीचरनी सांगितलं का आता सध्या तिचं मॅथमॅटिक्स खरंच खूप चांगलं झालेलं आहे, पटकन प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. पण ॲक्च्युली ते झालेलं आहे क्यू मॅथमुळे. आणि आत्ता स्कूलमध्ये सुट्ट्या जरी आहेत तरी हो राईट. आणि आता मी तर सॉल्व्ह केलं होतं पहिले. हां, आणि सुट्ट्या जरी चालू आहे तरी पण तिचे ऑनलाईन जे क्लासेस आहेत मॅथमॅटिक्सचे ते चालू आहे. कारण की काय होतं सुट्ट्या असतात आणि मुलं अभ्यासच करत नाही, त्याच्यानंतर स्कूल चालू होते, तर तेवढे कनेक्टेड राहत नाही स्टडीसोबत ते. पण ऑनलाईन क्लासेस तिथे चालू आहे सुट्ट्यांमध्ये, आणि स्कूल जर चालू जरी झाली ना तरी पण मग ते कनेक्टेड राहतील, त्यांना मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करता येईल. आणि म्हणूनच मग मी कंटिन्यू ठेवलेलं आहे क्यू मॅथचे क्लासेस ऑनलाईन. क्यू मॅथमध्ये मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे सेम कोच प्रत्येक सेशनला. कोचला विहा कशी शिकते, कुठे अडते, तिची स्पेस काय आहे, सगळं माहिती असतं. सो सेशन खूप स्मूथ आणि कम्फर्टेबल होतात. इथे कोच आन्सर देत नाही, ते फक्त छोटे छोटे गायडिंग क्वेश्चन विचारतात. म्हणजे विहा स्वतः विचार करते, स्वतः लॉजिक लावते आणि कन्सेप्ट खरोखरच समजतो. हे जे क्लासेस आहेत लाईव्ह 1-on-1 होतात, त्याचे कॉलॅबोरेटिव्ह मॅथ कॅनव्हास, व्हिज्युअल्स, एक्झाम्पल्स, यामुळे विहाला मजा येते आणि कन्सेप्ट्स क्लिअर होतात. हे टिपिकल वर्कशीट्स किंवा व्हिडिओ वॉचिंग नाही. पूर्वी टफ प्रॉब्लेम्स पाहून ती अवॉइड करायची, पण आता ती ट्राय करते आणि तिचं थिंकिंग एक्सप्लेन करते. हा बदल मला रोज दिसतो. मॅथ फिट अप्रोचमुळे तिचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इम्प्रूव्ह झालेलं आहेच, पण कॉन्फिडन्स सुद्धा खूप वाढलेला आहे, आणि हे तिच्या स्कूल वर्कमध्येही दिसतं. तुमच्या मुलांना क्यू मॅथ जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. गुड बेला. फ्रेंच बीन्स आहे, शिमला मिरची आहे, गाजर पण आणलं होतं.
बिर्याणी बनवायला मी वेळ घेते, जास्त काही गडबड अजिबात करत नाही आहे. आणि बरिस्ता असतो ना, तर आपण बिर्याणीवर टाकतो शेवटी, तर तो पण मी बनवलेला आहे. मोस्टली मी ते अवॉइड करते कारण की ते वेळ खायचं काम आहे, म्हणजे त्याला वेळ लागतो. पण साईड बाय साईड मी ते करून घेतलं आणि असं छान अशी मस्त दम व्हेजिटेरियन बिर्याणी बनवूया. आणि आता त्याचा मसाला तयार होतो आहे. मसाला आणि भाज्या वगैरे टाकल्या आणि तो मसाला इतका सुंदर झालेला आहे, म्हणून सांगितलं कोमल घराच्या बाहेर सुगंध गेलेला आहे. इतका छान असा सुगंध येतोय, तुम्हाला दाखवते थांब. हे बघा काय सुंदर कलर आला. आता याच्यामध्ये थोडंसं तूप पण टाकलं मी. वरतून तर आपण ना भात टाकतो तेव्हा तूप टाकतोच, पण यामध्ये पण थोडंसं तूप टाकलं. ते भाज्या आणि अख्खे गरम मसाले आणि लसूण आले हिरवी मिरच्याचं मी ग्राइंड करून घेते, म्हणजे अजून छान टेस्ट येते बिर्याणीला. पनीर व्हेज दम बिर्याणी झालेली आहे आणि यावेळेस बरिस्तासुद्धा मी बनवलेला आहे, तुम्हाला दाखवते. इतकी छान झालेली आहे बिर्याणी. राईस पण असा छान मोकळा झालेला आहे. अजून स्मोक पण इतका छान बसलेला आहे ना त्याच्यावर. आणि वेळ लागला, म्हणजे 1.25 तास तरी लागला मला बिर्याणी बनवायला. म्हटलं लागू देऊ, पण छान अशी बिर्याणी बनवूया. इथे बुंदी रायता बनवलेला आहे आणि नॉर्मल जो आपला सलाड असतो ना, चेरी टोमॅटोज, परत काकडी आणि त्यानंतर आपल्या हिरव्या मिरच्या. तर या बिर्याणीसोबत ना असं खूप छान लागतं. चला आता आम्ही जेवायला बसतो. 1:45 झालेले आहे आता. कालचाच व्हिडिओ आज मी कंटिन्यू करते. हे बघा 10:30 झाले आणि मग अशीच मी चहा घेतला. काल मी व्हिडिओ स्टार्ट केला आणि परत कंटिन्यू करताच आलं नाही. त्याचं कारण हे का माझा घसा आहे ना इतका दुखतोय. मला असं वाटतं मी ना ते गार पाणी पिले आणि ते गार पाणी पिल्यामुळे काय झाला, मला ना एकदम असं त्रास व्हायला लागला. आणि वेदर पण चेंज आहे, बाहेर खूप असं हे काय म्हणतात त्याला, गार आहे. आणि फक्त निमित्त झालं आणि इतकं म्हणजे पाणी प्यायला किंवा जेवण करायला सुद्धा आहे ना इतका त्रास होत होता. त्यामुळे माझा आहे ना व्हिडिओ शूट करायला ना म्हणजे इच्छाच झाली नाही परत. आणि मग मी ठेवून दिलं. पण म्हणतं चला परत व्हिडिओला मी कंटिन्यू करते. आणि भरपूर जण मागच्या वेळेस मला आहे ना विचारलं होतं भरपूर जणांनी का कोमल त्या परिबेला कोणत्या बुक्स वाचतात, तू कुठून त्या बुक्स घेते. शॉप्समधनं पण भरपूर बुक्स घेते. इथे फेसबुक मार्केट आहे, ते फेसबुक मार्केटला आहे ना भरपूर अशा ना बुक्स विकायला असतात. म्हणजे काहींचे जे मुलं आहे खूप मोठे झालेले आहे पण त्यांनी अगोदर बुक्स घेतलेले असतात, मग तिथे सुद्धा विकायला असतात. आणि त्याचबरोबर ॲमेझॉनवरनं पण, म्हणजे ऑनलाईन पण ॲमेझॉनवरनं मी भरपूर बुक्स मागवलेले आहेत. आणि प्रत्येकाच्या एक ग्रुपनुसार ना त्या बुक्स असतात ना, तर तशा मग मेलासाठी वेगळ्या मागवते, परीसाठी वेगळ्या मागवते. आणि मुलांना ना रीडिंगची, बुकची ना सवय झाली पाहिजे. आणि ते परिबेला लहान असल्यापासून ना त्यांना सवय आहे बुक रीड करायची आहे. आणि एक बुक तिने मला असं वाटतं 10 वेळेस आहे ना रिपीट वाचली असेल परीने. तर मग त्या चांगल्या गोष्टी वाटतं आपल्या मुलांमध्ये ना ती आवड आपण बघतो ना का याच्यामध्ये ह्या गोष्टीची आवड निर्माण झालेली आहे, तर मग खरंच खूप चांगलं वाटतं. आणि नेहमी चांगल्या गोष्टी करताना मी बघते ना तर मला खूप चांगलं वाटतं. तर चला आता भरपूर आवरायचं आहे. काल आवरायला खूप 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 कंटाळा आला होता. ब्लर दिसते थोडंसं. काल सगळं आवरायला खूप कंटाळा आला होता. काल बिर्याणी बनवली होती, खूप छान झाली होती. 2 वेळची बिर्याणी बनवली होती. आणि त्यानंतर मग अजून आवरायचं म्हणून लास्ट टिफिन दिला नाही, कारण की लंच ते ऑफिसलाच करणार होते. सो परी आली जस्ट घेऊन, तर तिला सांगितलं परी तुझ्या बुक्सबद्दल आहे ना मागच्या वेळेस ना विचारत होते, तर तू एक्सप्लेन कर कोणत्या कोणत्या बुक्स आहेत तुझ्याकडे आणि तू कोणत्या बुक्स रीड करते आणि स्पेशली तुझी कोणती फेवरेट बुक आहे तर ते पण सांग. ठीक आहे. ही माझी ॲलिस इन वंडरलँड आहे. मी हे बुक 3 वेळा रीड केली आहे, कारण ही खूप अशी मिस्टिरियस टाईपची आहे. ओके. ही अजून रीड नाही केली कारण की जस्ट बाय केली आहे. ओके. ही द मिडनाईट गँग ना मी 2 वेळा रीड केली आहे. ओके. आणि मोठी पण आहे थोडी, म्हणून फक्त 2 वेळा रीड केली आहे. हे असं खूप असं फ्रेंडशिपच्या बद्दल आहे. फ्रेंडशिप बद्दल आहे. आणि परीची मराठी तुम्हाला थोडीफार समजत असेल तर तरी पण ती तिच्या साईडने ट्राय करते स्पष्ट मराठी बोलायचं, तरी पण थोडंफार समजून घ्या. तरी पण ती खूप छान मराठी बोलते. तर ही बुक पप्पांनी दिली मला, इंग्लिशमध्येच आहे पण. तर 5 गो ऑन अ स्ट्रॅटेजी अवे डे आणि गीत ब्लिटन्सी आहे. हा खूप फेमस नॅरेटर आहे, रायटर आहे. तर मी हे बुक ना 3 वेळा रीड केली आहे. ओके, गुड. ही जपान मधून घेतली मी.
तर ही आहे ना पेपर क्रेनचं बद्दल आहे, म्हणजे असं थिअरी टाईपची आहे की ना रिअल आहे का, असं 1000 क्रेन्स बनवलं तर विश होतं का. मी ट्राय केलं पण तिचं होतं. ओके असं विशेष होता. ओके. ही वंडर रीड केली मी, एकच रीड केली आहे मी. अशी म्हणजे असं त्याचं काही काही लोकांना असं वंडर्स असतं ना, म्हणजे असं वेगळे दिसतं, काय काय वेगळे दिसतं ना, त्याचं बद्दल आहे, म्हणजे असं काय असं तसं. ओके तसं. ओके हा ते एक्सप्लेन करायला. ओके ती थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. हे लंबर जेन्स आहे. कसं बसून गेले मी, ते असं स्काउटचा बद्दल आहे. असं म्हणजे 5 गर्ल्स स्काउट्स आहे, हे सगळे गर्ल्स आहे. तर असं हा ना स्काउट सारखं करत असं अडव्हेंचर मध्ये जाता. हे बुक ना मी 6 वे रीड केली आहे. कारण की अशी खूपच छोटी आहे, 10 मिनिट्स मध्ये संपवणार तुम्ही. ओके. कारण की कॉमिक आहे एक. ओके. आणि हे पीपी लॉंग स्टॉकिंग ते इथली म्हणून घेतली आहे. ही एक गर्ल आहे की ना, ती अशी एक शो पण आहे खूपच फेमस आहे. एक गर्ल आहे, तिचं नाव पीपी लॉंग स्टॉकिंग आहे. तिचे पप्पा सीमाने जातात आणि तिची मम्मा आहे ना ती म्हणे की पास्ट वर गेली, म्हणजे गेली आहे ती. ओके. आणि ती असं दाखवते की तिच्या फ्रेंड्स वर ती कशी राहते. ओके. विंटर इन मड्रिड मी पप्पाचे अजून रीड नाही केले मी. ओके. हे पण नाही रीड केले मी. बार्कर्स वर्ल्ड मी हे 7 वर रीड केले. गुड. खूपच छोटे आहे, असं मोठे दिसतं पण खूपच छोटे आहे. ओके. हा. द फॅन्टम टोलबूथ मी एक वेळ रीड केली आहे. तसं मॅजिकचा आणि असं माहिती मिस्टिरियस क्रिएचर्स असतात. तसं तुला मिस्टिरियस तुला आवडतं ना, चाइल्डिश वालं. हा ते. ओके. आणि हे नाही रीड केले मी. हे नवीन आहे, जस्ट आणलेली, अजून रीड नाही केली. आणि हे क्युरियस इन्सिडेंट असं आहे ना, मर्डर मिस्टरी सारखी आहे. ओके. मर्डर मिस्टरी आहे ही, म्हणजे असं कोणी डॉगला किल केलं, कोणी डॉगला किल केलं त्याची स्टोरी आहे पूर्ण. ओके. चार्ली ही तुझी फेवरेट आहे ना, आय थिंक. 3rd 4th फेवरेट आहे. 2 मी रीड केली आहे. ओके. एक पर्सन आहे, म्हणजे असं ना असं नर्वस होता आणि तो एक ॲनिमल टर्न होतो. ओके. आणि या टाइमला तो चिकन होता. ओके. ते साईडलाच ठेवून दे. हा राहू दे. हे पप्पाची सिने रीड केली. द बॉय ॲट द बॅक ऑफ द क्लास. एक बॉय होता ना असं एंडला क्लासमधून. तो आहे ना, तो 9 इयर्सचा आहे आणि नेमकं असं स्ट्रेंज होतं, म्हणजे असं कोणाशी बोलतच नव्हतं कधी, स्माइल पण नव्हते करत. नुसते पीपल त्याला गिफ्ट द्यायचे, असं आहे ना त्याचे फ्रेंड्स ते बोलता, त्याचे फ्रेंड्स की ना ते गिफ्ट देते की ना काहीतरी बोलायला, पण तो बोलतच नाही कारण त्याला इंग्लिश नाही बोलता येत. ओके. हे डायरेक्ट ऑलिम्पिक किड्स. सो मेनी बुक्स परे. एवढे सो मेनी बुक्स यू हॅव. एवढे विंटी किड्स मला पण एक आहे. हो, बेलाची ही आहे डिझनीची. पण मी सगळं पेजेस रीड केलं. गुड जॉब. हे मी सगळी हे आहे, मला सगळी रीड केली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि वेगवेगळ्या स्टोरीज आय थिंक. हा ते पण सेम जेफ किलीचे सगळे. ओके. गुड जॉब. आहे ना ते त्याचे बुक्स ना एकदम असे फनी असतं, म्हणजे एक 5 फॅमिली 5 असतं. नुसतं ॲज अडव्हेंचर मध्ये जातात आणि ते रॉंग होतं कारण ते खूपच फनी होतं. ग्रॅम्पस ग्रेट एस्केप. हे पण कुठे गेली बुक. हे दोघं डेव्हिड वॉलियम्सचे. ते हे रिअल स्टोरी हे नाही आहे, पण एक बॉय असं त्याचे ग्रँडपा ना एक वर्ल्ड वॉर 2 मध्ये जातात, असं पिक्चर्स पण आहेत मागे. हा. लिली अलोन. सगळी जॅक्युलिन विल्सन्स आहे. जॅक्युलिन विल्सन हे आणि हे माझ्या रूम मध्ये पण अजून एक आहे. आणि इथे बेलाची पण खाली आहे ना बेला. हे दोघं पण जॅक्युलिन विल्सन्स आहे. गुड. तर एवढ्या साऱ्या बुक्स आहे परीच्या, तुम्ही बघू शकता इथे इथे इथे. त्याच्यानंतर या साईडला या वेगळ्या आहे, तिच्या बेडरूम मध्ये वेगळ्या आहे. बेला तुझ्या केवढ्या कलेक्शन आहे दाखव. बेडरूम मध्ये अजून काउंट करते आता आमची बेला मॅडम तुम्हाला सांगणार आहे. तिचं पण वेगळं कलेक्शन आहे. हो ठेव. तिचं पण वेगळं कलेक्शन आहे. हा, तिला 12 आहे आता, ती हळूहळू वाढवणार आहे आता. पण दाखव ना कोणते कोणते दाखव. तुझी फेवरेट बुक कोणती बेला दाखव ना. हा. द प्रिन्सेस पॉपी द बर्थडे. हो वा. तुझी स्टोरी काय माहिती का तुला. एक लेटर पण आहे. ओके. त्याच्या आतमध्ये लेटर पण. हाय, आय एम पॉपी. माय ग्रँडपा
that every little girl is a princess, especially when they're kind and helpful. If I can be a princess, so can you. आता एवढे सारे बुक्स आहे. तुम्हाला पेटल परफ्यूम सगळे प्रिन्सेस त्या प्रिन्सेसच आहे तुम्ही दोघं आमचे. टिंकर बेल. हो तर एवढे सारे कलर आम्हाला जेव्हा आम्हाला जिथे बुक स्टॉल असतात मी प्रीत केले. आणि हे अजून दोघं तिला. Okay. मेन इव्हेंट लिटल पोनीचा. तर तिचे पण आहे ना वेगळे कलेक्शन आहे आणि जिथे जिथे आम्हाला बुक स्टॉल दिसतं ना तिथे तिथे आम्ही आवर्जून परिबेलासाठी बुक घेतो. बाकीचे ना गिफ्ट्स घेण्यापेक्षा आम्हाला असं वाटतं त्यांना जे यूज होईल ते आम्ही गिफ्ट्स घेत असतो. आता परीला खूप जास्त बुक्स आणि परीला बुक्स खूप आवडतात तर आम्ही जिथे जिथे जातो ना माझ्या लक्षात असतं पण कधी कधी मी विसरते ना तर मनोजच्या बरोबर लक्षात राहतं आपण इथं बुक स्टॉल आहे. इवन कुठे पण असं काय बुक स्टॉलचं काय किंवा नवीन ओपनिंग काही असलं तर आम्ही आवर्जून जातो स्पेशली परीसाठी बुक्स घ्यायला. बेलाला पण आता आवड झालेली आहे ती पण रीड करायची भरपूर पण आता तिच्यासाठी पण आम्ही ना आवर्जून ना बुक्स घेतो आणि रात्री तुम्हाला सांगितलं 1 तास झोपण्या अगोदर त्या बुक्स रीड करतात आणि त्यानंतर मग झोपतात आणि त्यांना त्यांचा टाइम सेट केलेला आहे. मी मुलांचा टाइम सेट केलेला आहे जेवणाचा असो झोपण्याचा असो अभ्यासाचा असो बुक रीड करण्याचा असो. म्हणजे ते 8:30ला त्यांच्या बेडरूममध्ये गेले ना तर 1 तास ते बुक रीड करतात 9:30 पर्यंत आणि त्यानंतर झोपतात आणि सकाळी 6 सव्वा 6ला उठतात. तर रीड करायला खूप जास्त आवडतं. परीला सांगावं लागत नाही ऍक्च्युली कारण की तिचं ते रुटीन आहे. बेलाला तरी कधीतरी सांगावं लागतं कारण की बेला आमची कधी कधी विसरून जाते पण हा टाइम सेट केलेला आहे मी. आणि अशा पद्धतीचा मी आज हा व्लॉग याच्यासाठी बनवला का भरपूर जणांना जाणून घ्यायचं असतं अभ्यासाच्या बाबतीत बुक रीड करण्याच्या बाबतीत. परत आता एवढं मोठं बुक शेल्फ स्पेशली हे बुक जे शेल्फ आहे ते परिबेलासाठीच आम्ही बनवलेलं आहे. त्यांचं जे बुक कलेक्शन आहे ठेवण्यासाठी. हे मी मागच्या वेळेस सुद्धा एक्सप्लेन केलं होतं तर मग म्हटलं परत एकदा ती कोणत्या बुक्स रीड करते. काय मला अजून बुक्स लागतात. अजून बुक्स लागतंय. ते सगळं रीड केले. हो आता आम्ही बेलाला पण हो तर बेलासाठी पण आता बुक्स घ्यायचे आहे. तर बघा एखाद्या मुलं आपली मुलं जेव्हा गिफ्ट मागतात ना स्पेशली बुक्स बद्दल तर किती आनंद होतो तुम्ही सांगा. बाकीचं काय म्हणत नाही आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे नाही मग आम्हाला बुक्स पाहिजे तर तेव्हा म्हणतात ना असं वाटतं नाही आता वेळ आहे ना चला संध्याकाळी जाऊन त्यांच्यासाठी बुक्स घेऊन येऊ असं आम्हाला नेहमी वाटतं. तर असा होता हा छोटासा व्लॉग आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता बघा तिने काढले होते सगळे बुक्स आणि सगळे आता लगेचच ते अरेंज करून ठेवते कारण की ही मी सवय लावलेली आहे. तुम्ही वस्तू काढतात घेतात खेळतात वाचतात जे काय असेल ती वस्तू लगेचच घेऊन आपल्या जागेवर ठेवली पाहिजे. म्हणूनच घर आत्ता एकदम नीटनेटकं अगोदर तर मीच आवरत होते पण आत्ता त्यांना त्यांच्या गोष्टी मी आवरायला लावते. आता जसं ठेवलं होतं तसं ती लावते. बेला तू पण तुझं लावून ठेव व्यवस्थित. हां पप्पाचे पण जसे वरती होते तसे ठेव. तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.